सकाळी इतकी कामाची काही गडबड असते का सरूला अजिबातच मला वेळ द्यायला मिळत नाही. माझी बिचारी सरू एकटीच खेळून घेते. ती कधीही काही मला म्हणत नाही तशी. पण तिला आज थोडा वेळ का होईना मी घेऊन बसली होती सकाळी-सकाळला. नंतर कामं वगैरे झाले. केसाकडे थोडं बघितलं तर इतकं डॅमेज झालंय. आता थंडी तर आहेच त्यामुळे डॅन्ड्रफ, हेअर फॉल होते. पण आमच्याकडे बोरिंगचं पाणी आहे त्यामुळे पण हे सगळं माझ्या केसाचा हाल झालेला आहे. बऱ्याचदा विचार करते मी की कट करावं, पण मन नाहीसं म्हणते. पण आता खूप जास्त त्रासदायक वाटतं केसा. त्यामुळे काही ना काही त्याचा जुगाड मला करावाच लागणार आहे. अंघोळ वगैरे झाली होती सरूची. तिला अशी काही थोडी तयारी करायला घेतली होती. पण माझ्या मॅडमना काहीच करू देत नाही. ज्यावेळेस मला मुलगी व्हायची होती, म्हणजे सरू व्हायची होती, त्यावेळेस मी विचार करायची, ज्यावेळेस मला मुलगी होईल त्यावेळेस तिची मी छान अशी हेअरस्टाईल करणार, तशी हेअरस्टाईल करणार. पण सगळा माझ्या याच्यावर पाणी फिरलं माझ्या पिल्लूनी. काहीच करू द्यायला तयार राहत नाही. नंतर मग दुपारच्या टाईमला आम्ही पेंटिंग करायला घेतली होती. कारण मुलांचं म्हणजे थोडं असते मूड, की माझ्यासोबत खेळ वगैरे म्हणून म्हटलं आता काय करावं? मग अशी काही पेंटिंग करायला घेतली होती. थोडी आता फूटप्रिंट या हँड प्रिंट वगैरे नाही का, तेच करायला घेतलेली होती मी. आता अशी काही खूप सुंदर अशी माझ्या पिल्लूचे हँड प्रिंट वगैरे आलेले होते, जे की खरंच खूप छान झाले होते. नंतर यांना दोघांना नाश्ता लागत होता दुपारच्या टाईमला. सकाळच्याच भात-पोळ्या होत्या, त्याच मी त्यांना फ्राय करून दिलेल्या होत्या. आमच्याकडे पोहा किंवा उपमा ह्या नाश्त्याला मागे पाडून ह्याच खूप जास्त फेमस नाश्ता आमच्याकडे खूप जास्त सगळ्यांना आवडतो. नंतर चिप्सच्या पॉकेटसाठी माझ्या पिल्लूची अशी काही करामत चाललेली होती. तर असा आजचा दिवस होता. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.